चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघूया परिसर अभ्यास अध्ययन अध्यापन शास्त्र जो F8 आहे त्याचा चौथा घटक शाश्वत विकास व सामाजिक न्याय। तर मला माहिती आहे जरा व्हिडिओ जास्त फास्ट होत आहे आणि जास्त स्लो केले तर तो 2-2 दीड तासापर्यंत ते व्हिडिओ जात आहेत आणि ते अपलोड करण्यासाठी मला जवळपास 3 ते 3.5 तास लागत आहे आणि 2.5 ते 3 GB डाटा लागतो। त्यामुळे व्हिडिओ थोडे लेट येत आहे किंवा मग रोजचे रोज मी अपलोड करू शकत नाही आहे, कारण माझ्याकडे डाटा इनसफिशियंट आहे। तरी मी ट्राय करते की थोडा कमी स्पीडने किंवा मग थोडासा कमी लेंग्दी व्हावा, व्हिडिओ जास्त लेंग्दी नाही होऊ याचा, ठीक आहे। तर एवढी काळजी घ्यावी तुम्ही पण। तर यामध्ये आपण काय बघणार आहोत, ती परिसंस्था म्हणजे काय, त्यावर परस्पर अवलंबून असणारे जे घटक आहेत ते, शाश्वत विकास आणि सामाजिक विकास ही संकल्पना नेमकी काय आहे, ती कशी घडून येते आणि मूल्यांचा जो काय अधिकार आहे तो या शाश्वत विकासामध्ये आपण कसा अंगीकार करायला पाहिजे। तर प्रास्ताविक काय सांगते की परिसंस्था म्हणजे काय, संकल्पना, स्वरूप व वैशिष्ट्ये। आपल्याला माहिती आहे की प्रथमतः पर्यावरणातील अनेक स्वयंचलित घटकांपैकी परिसंस्था एक घटक आहे, एक संस्था आहे। व परिसंस्थेबाबत सर्वप्रथम हॅकलने अभ्यास केलेला दिसून येतो। व पर्यावरणामध्ये सर्व सजीव व निर्जीव घटकांचा समावेश होतो। सर्व सजीव निर्जीव घटकामध्ये अनेक कारणामुळे आंतरक्रिया घडून येतात, म्हणजे सजीव व निर्जीव यांच्या आंतरक्रियांचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी शास्त्र होय। मग यालाच इंग्रजीत इकोलॉजी असं म्हणायचं आहे। मग परिस्थितिकी शास्त्रात अनेक परिसंस्थांचा अभ्यास केला जातो। मग त्यामध्ये भूजीवन आहे, वायुजीवन आहे, जलजीवन आहे इत्यादी गोष्टी आढळतात। मग त्यात काय असतं, उत्पादक, भक्षक आणि विघटक ह्या 3 जे परस्पर संबंध आहे त्यालाच परिसंस्थेचा आत्मा म्हणायचे, ठीक आहे। याच घटकांवर जेव्हा असंतुलन झालं किंवा त्याचं संतुलन बिघडलं तर परिसंस्था धोक्यात येऊ शकते। म्हणजे परिसंस्था ही एक जैविक अजैविक घटकामधील परस्पर संबंध यांचा आंतरक्रियेतील फलित दर्शन आहे। परिसंस्थेची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे स्वयंपूर्ण जीवन प्रणाली आहे। मग ही एक जी डेफिनेशन आहे ती 1 मार्क्सला जाऊ शकता आणि डीप क्वेश्चनमध्ये सुद्धा याचं विचारलं जाऊ शकतं की परिसंस्था म्हणजे काय, त्याचं संकल्पना, स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा, अर्थ व्याख्या सांगा। आणि पुढे आहे परिसंस्थेचे जे आहे ती घटक कोणते आहे हे विचारलं जाऊ शकतं। तर ठीक आहे, मग त्याचा अर्थ काय, इको प्लस सिस्टीम। वी नो दॅट इको प्लस सिस्टीम म्हणजे इकोसिस्टीम। इको म्हणजे पर्यावरण आणि सिस्टीम म्हणजे प्रणाली किंवा अनुबंध, म्हणजेच अजैविक व जैविक घटकामधील आंतरक्रियेमधून निर्मित ऊर्जेची विनियोग करून साकारलेले जे काही संघटन आहे त्याला म्हणायचं आहे परिसंस्था। मग F.R. फॉस्करच्या मतानुसार काय आहे, एक किंवा अनेक सजीव आणि त्याच्या सभोवताली असणाऱ्या भौतिक जैविक घटकातील आंतरक्रियेमुळे निर्माण झालेली जी प्रणाली आहे त्याला म्हणायचं आहे परिसंस्था। A.J. टेन्सले काय म्हणतो की पर्यावरणातील सजीव आणि निर्जीव घटकांच्या समन्वयातून निर्माण झालेली स्वयंपूर्ण जीवन प्रणाली आहे ती म्हणजे परिसंस्था। फर्ले व नेवे काय म्हणतात की परिसंस्था म्हणजे सजीवांचे संघटन असून ते परस्परावर पर्यावरणीय बंधनांनी जोडलेले आहे। इन शॉर्टकट परिसंस्था म्हणजे जैविक अजैविक घटकांचा जो काही परस्पर संबंध आहे त्याला म्हणायचे परिसंस्था। म्हणजे जे काही सजीव आहे, निर्जीव आहे त्या घटकांनी मिळून जी गोष्ट एक समन्वय साधला जातो त्यातून एक स्वयंस्फूर्ती जीवन प्रणाली तयार होते आणि जैविक अजैविक घटकातील आंतरक्रियेमुळे निर्माण झालेली जी काही प्रणाली आहे त्याला म्हणायचं आहे परिसंस्था। मग आपल्याला माहिती आहे की जे काय छोटे जीवजंतू असतात, कीटक असतात, त्यांच्यावर कोणी ना कोणी अवलंबून असतं, ठीक आहे। मग ती अन्नसाखळी जी आहे त्याला म्हणायचं आहे परिसंस्था। म्हणजे आपल्याला जेव्हा खायला भाजीपाला असेल तेव्हाच आपण जगू, ठीक आहे। भाजीपाला कधी असणार की जेव्हा तो भाजीपाला आपण खातोय। ती चेन तुम्हाला माहिती आहे, फूड चेन आहे, ती आपण पुढे बघणार आहोत, त्याला म्हणायचं आहे परिसंस्था। म्हणजे काय म्हणायचं आहे इन शॉर्टकट की परिसंस्था म्हणजे सजीव आणि निर्जीव यांच्यातील जो काही परस्पर संबंध आहे त्याला म्हणायचं आहे परिसंस्था। 1 मार्क्सला ही डेफिनेशन विचारली जाऊ शकते। मग परिसंस्थेमध्ये म्हणजे भरपूर बदल जे आहे ते आढळून येत असतात। त्यामध्ये काय होतं की परिसंस्था हे एकसारख्या नसतात। परिसंस्थेची उदाहरणे आहेत नदी आहे, तळे आहे, तलाव आहे, समुद्र, वाळवंट, बर्फाच्छादित प्रदेश आहे, गवताळी प्रदेश आहे, टुंड्रा प्रदेश आहे, माती, जंगले इत्यादी ज्या काही गोष्टी आहे, पृथ्वी म्हणजे ही परिसंस्थाच आहे।
इन शॉर्टकट म्हणायचे की पृथ्वी जी आहे, पृथ्वीवर जेवढ्या जास्त गोष्टी आहे, जेवढ्या गोष्टी आहे, ती एक मोठी परिसंस्था आहे. मग परिसंस्थेची संकल्पना काय आहे की जैविक अजैविक घटकामधील आंतरक्रियेच्या सहसंबंधास परिसंस्था म्हणतात. मी सांगितलं की जैविक अजैविक घटक किंवा सजीव व निर्जीव घटक यांच्यातील जे काय परस्पर संबंध आहे, आंतरक्रिया आहे, त्याला म्हणायचं आहे परिसंस्था. मग अजैविकमध्ये काय येतं? पाणी, माती, हवा, सूर्यप्रकाश, वारा इत्यादी ज्या गोष्टी आहे त्या अजैविकमध्ये आहे. आणि जैविकमध्ये काय येतं की वनस्पती, प्राणी तसेच सूक्ष्मजीव यांचा समावेश जयंतीमध्ये होत असतो. ठीक आहे. मग आपल्याला माहिती लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स. मग वनस्पती, पाणी, सूर्यप्रकाश, मातीतील मूलद्रव्य यांद्वारे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. या प्रक्रियेला आपण प्रकाश संश्लेषण म्हणतो. वनस्पती स्वयंपोषी आहेत तर तसेच त्या काही परपोषी सुद्धा आहे. मग प्राणी वनस्पतीवर अवलंबून असतात म्हणून त्यांना परपोषी म्हणायचे. प्राणी वनस्पतीच्या मृत्यूनंतर शरीराचे विघटन होऊन ती पुन्हा निसर्गाला मिळते. विघटन आपले अन्न म्हणून वनस्पती आणि प्रणाली किंवा प्राणी यांच्या शरीराचे अवशेषण करतात. ते एकूण जी काही प्रक्रिया आहे त्या सर्व प्रक्रियेला, त्या प्रक्रियेच्या चक्राला परिसंस्था म्हणतात. मग तिकडे डायग्राम दिली आहे सजीव. मग सजीवमध्ये 2 घटक आहे, वनस्पती आणि उत्पादक. मग वनस्पती काय आहे? वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, उत्पादक, भक्षक, विघटक. वनस्पती काय करतात? प्रोड्यूस करतात, म्हणजे वनस्पती फूड तयार करतात. प्राणी त्याच्यावर अवलंबून आहे म्हणजे ते कन्झ्युमर आहे, भक्षक आहे. आणि सूक्ष्मजीव त्यांच्यावर अवलंबून आहे म्हणजे ते विघटक आहे. ठीक आहे. म्हणजे जे काय कन्झ्युमर आहे, जे काही वनस्पती खातात कन्झ्युमर, त्यांच्यावर विघटन म्हणजे जे छोटे छोटे सूक्ष्मजीव आहेत ते अवलंबून आहे. मग परिसंस्थेची रचना काय केलेली आहे त्यांनी? अबायोटिक, बायोटिक. म्हणजे काय? अजैविक, जैविक. मग सजीव निर्जीवमध्ये काय? लिव्हिंग, नॉन लिव्हिंग. मग अजैविकमध्ये कोणते घटक येतात? सूर्यप्रकाश, मूलद्रव्य, वारा, तापमान, पर्जन्य, खनिजे, मृदा, धातू, मिश्रणे. हे काय आहे? अजैविकमधले घटक आहे. आणि जैविकमध्ये उत्पादक, भक्षक, विघटक आपण आत्ताच बघितलं. मग उत्पादकमध्ये परत 2 प्रकार येतात, स्वयंपोषी आणि परपोषी. तेही मी तुम्हाला सांगितलं की वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्याला म्हणायचं आहे स्वयंपोषी. आणि त्याच्यावर बाकीचे जे प्राणी आहे ते त्या वनस्पतीवर अवलंबून असतात म्हणून त्याला म्हणायचं आहे परपोषी. मग स्वयंपोषीमध्ये पण परत कोण आलं आहे की शाकाहारी, मांसाहारी, मिश्रहारी. शाकाहारीमध्ये कोण येतं आहे? हरिण, हत्ती, गाय, शेळी. मांसाहारीमध्ये येतं वाघ, सिंह, लांडगा. मिश्रहारीमध्ये मानव, मांजर, कुत्रा इत्यादी गोष्टी येतात. मग या परिसंस्थेतील प्रमुख घटक म्हणजे जैविक अजैविक घटक होय. व जैविक अजैविक घटकातील आंतरक्रियेमुळे परिस्थितीचे कार्य जे आहे ते चाललेले आहे. मग परिसंस्थेचे घटक काय आहे की अजैविक घटक आणि जैविक घटक. मग भौतिक व रासायनिक. अजैविकमध्ये काय आहे? भौतिक आणि रासायनिक घटक आहे. भौतिक घटकामध्ये सूर्यप्रकाश, मूलद्रव्य, वारा इत्यादी यांचा समावेश होतो. भौतिक घटकांच्या विविध नैसर्गिक प्रक्रियेतून सजीवांच्या वाढीला लागणाऱ्या ज्या काही पदार्थांची निर्मिती होत असते त्यालाच काय म्हणायचे? मृदा, पाणी, असेंद्रिय द्रव्ये यांच्यामधून वनस्पतींना पोषक पदार्थ हे तयार होत असतात म्हणून ते स्वयंपोषी वनस्पती तयार होतात. मग रासायनिक घटकामध्ये अभिक्रिया पूर्ण होण्यासाठी ऑक्सिजन, कार्बन, लोह, कॅल्शियम इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा समावेश होतो. या जमिनीतील रासायनिक घटकांचा आणि पाणी, हवा, सूर्यप्रकाश इत्यादी घटकांचा आंतरक्रियेमुळे वनस्पतीतील जी योग्य पोषण आहाराची निर्मिती होत असते. मग या घटकांचे प्रमाण कमी जास्त झाल्यास सजीवांच्या वाढीवर परिणाम होतो. सदर परिणाम परिसंस्थेला घातक ठरू शकतो. म्हणून परिसंस्थेचे जे काही सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्वयंपूर्ण असते व स्वतंत्रपणे असते. परिसंस्था काय असते? स्वयंपूर्ण आणि स्वतंत्रपणे असते. तिचा आकार लहान असतो तसेच मोठाही असतो. पुढे आहे जैविक घटक. जैविक घटकामध्ये मी तुम्हाला सांगितले की पर्यावरणातील जे कोणते सजीव घटक आहेत त्यांना म्हणायचं आहे जैविक घटक. मग सजीवात प्रामुख्याने कोण समावेश होतं? वनस्पती व प्राणी यांचा समावेश होतो. मग वनस्पती अजैविक घटकांचा वापर करून स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. या दोन्ही घटकांत सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो. काही प्राणी व वनस्पती महाकाय असतात तर काही सूक्ष्मकाय असतात म्हणजे नॅनोकाय असतात. परिसंस्थेतील रचनेनुसार त्यांचे स्थान, अस्तित्व आणि कार्य जे आहे त्यांचे 3 प्रकार पडतात. मग कोणते आहे त्यामध्ये? उत्पादक, भक्षक. भक्षकामध्ये परत प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक आणि बहुभक्षक. आणि तिसरं आहे ते विघटक. आपण आधीही बघितलेले आहे जे 3 घटक आहे ते जैविक घटक आहे. कोणते? उत्पादक, भक्षक आणि विघटक. तर त्यातलं पहिलं जे आहे ते म्हणजे उत्पादक.
पर्यावरणात काही घटक स्वयंपोषी असतात, म्हणजे स्वतःचे अन्न ते स्वतः तयार करतात. असेंद्रिय पदार्थापासून प्रकाश संश्लेषणाद्वारे सेंद्रिय पदार्थ तयार करतात. या पदार्थाचे अन्न सेवन वनस्पती करतात. मग या अन्नाची निर्मिती करताना सूर्याची गरज भासते, त्याची सौर ऊर्जा वापरली जाते. तसेच हवेतून कार्बन वायू जे असतात, कर्बवायू असतात, मळद्वारे असतात, पाणी, विविध क्षार यांचा हा वापर केला जातो. मग हरित लवकामुळे वनस्पतींना पानांचा रंग हिरवा दिसतो. ज्या वनस्पतींना रंग नसतो त्या स्वतः अन्न निर्मित करत नाही, परंतु ज्यांना हिरवा रंग असतो त्या स्वतः अन्न निर्मिती करतात. मग भक्षकमध्ये काय आहे की भक्षकमध्ये 3 टाईप आहे. अनेक प्राणी वनस्पतीवर अवलंबून असल्याने त्यांना अन्न मिळवण्यासाठी हालचाली व स्थलांतर करावे लागते. मग प्रत्येक प्राण्याचे कार्यस्थळ जे आहे ते अन्न सवयी वेगवेगळ्या असतात. यांच्या अन्न मिळवण्याच्या ज्या सवयी आहेत त्यांना अन्नभक्षक म्हणून पुढील वर्गीकरण केले आहे. मग त्यामध्ये काय आहे, प्रायमरी घटक म्हणजे प्राथमिक भक्षक. जे प्राणी प्रत्यक्ष वनस्पतीच्यावरच अवलंबून असतात त्यांना प्राथमिक भक्षक म्हणायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तृणभक्षक असं म्हणायचे. मग आपल्याला माहिती की ससा, हरिण, गाय, म्हैस जे आहे ते फक्त घास किंवा हरळ या ग्रीन जे तृणभक्षक पानं आहेत त्यावरच अवलंबून असतात, म्हणून त्यांना काय म्हणायचे, प्राथमिक भक्षक. तसेच यांना शाकाहारी प्राणीसुद्धा म्हणतात. मग ससा, हरिण जो आहे त्यांना शाकाहारीसुद्धा म्हणायचं. शाकाहारी म्हणजे काय की ते मांसाहारी किंवा मग मटण, मांस जे आहे ते खात नसतात. ठीक आहे. पुढे आहे द्वितीय भक्षक, सेकंडरी कंझ्युमर. यामध्ये काय आहे की प्राथमिक भक्षकावर अवलंबून असतात किंवा मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यावर अवलंबून असतात. म्हणजे हे जे आहे ते सेकंडरी भक्षक हे ससा, हरिण यांच्यावर अवलंबून असतात, म्हणून त्यांना द्वितीय भक्ष म्हणायचे. त्यामध्ये कोण कोण आले, वाघ, सिंह, कोल्हा, लांडगा इत्यादी. मग तृतीय भक्षकमध्ये काय, टर्चरी कंझ्युमर. मग तृतीय भक्षक प्राणीसुद्धा मांसभक्षक आहे. हे सर्व प्राणी द्वितीय भक्षकांवर अवलंबून आहेत, म्हणून यांना म्हणायचे तृतीय भक्षक. तृतीय भक्षक प्राणी कोणत्याच प्राण्यांचे भक्षक नसतात, म्हणून त्या प्राण्यांना म्हणायचं शिखर भक्षक. म्हणजे तृतीय भक्षक जे प्राणी आहेत त्यांच्यावर कोणीही शिकार करू शकत नाही, म्हणून त्यांना म्हणायचं शिखर भक्षक. आणि ते प्राणी अवलंबून असतात द्वितीय भक्षकावर. पुढे आहे बहुभक्षक म्हणजे ओमनिवोरस. जे प्राणी शाकाहारी व मांसाहारी प्राण्याचे भक्षण करतात त्यांना बहुभक्षक म्हणायचे, मिश्रहारी म्हणायचे. उदाहरणार्थ मानव आहे, मांजर आहे, कुत्रा आहे इत्यादी जे गोष्टी आहेत त्यांना म्हणायचे बहुभक्षक. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मानव काय खातो, ससेही खाऊ शकतो, हरिण, वाघ किंवा मग ह्या कुत्रा वित्रा जे आहे ते सर्व प्रकारच्या भक्षकांवर अवलंबून असतात. मग पुढे आहे विघटक म्हणजे डिकम्पोजर. विघटकात बुरशी, जीवाणू, लहान कीटके जे आहे त्यांचा समावेश होतो, म्हणजे सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. या सर्व सूक्ष्मजीवांस विघटक असे म्हणतात. परिसंस्थेच्या संरचनेत विघटनांना महत्त्वाचे स्थान आहे. मग विघटनकारी सूक्ष्मजीवात हरित लवकांचा समावेश होतो, आपल्याला माहिती आहे ते परजीवी असतात. हे सर्व सजीव पेशीत साठलेल्या सेंद्रिय पदार्थाचे विघटन करून स्वतःचे अन्न तयार करतात. विघटक हे निसर्गाचे संरक्षण आहेत. परिसंस्था रचनेचे कार्य हे पुढीलप्रमाणे त्यांनी दिलेले आहे. मग आपल्याला माहिती आहे की सूर्यापासून आपल्याला सौर ऊर्जा मिळते, मग त्यातून प्रकाश संश्लेषण होतं. मग सूर्य सौर ऊर्जा देतो म्हणजे आपण त्याच्यावरून उत्पादक म्हणजे काय तयार करू शकतं, प्रायमरी ज्या गोष्टी आहे प्रोड्युसर जे आहे ते प्रोड्यूस होऊ शकतं. म्हणजे सूर्यापासून आपल्याला सोलर एनर्जी भेटली तेव्हाच जे काय आहे प्रकाश संश्लेषण क्रिया झाडांमध्ये घडून येते. मग परत त्यांना उत्पादकांनी ऊर्जा दिली तर भक्षक म्हणजे जेव्हा प्रकाश संश्लेषण क्रिया होईल, जेव्हा झाडाची पानं खोडं तयार होतील तेव्हाच भक्षक जे आहे त्यावर अटॅक करू शकतात. पुढे आहे विघटक. जेव्हा भक्षक त्यांना खातील त्या विघटकांनाही कोणीतरी खायला हवं की नाही. म्हणजे जंतू आहे, छोटे छोटे सूक्ष्मजीव आहे, जेव्हा भक्षकांचा मृत्यू होईल ते विघटन होईल, त्याचं विघटक होईल तेव्हा ते जे आहे विघटन होईल तेव्हा विघटक त्यांना खातील. विघटन म्हणजे ज्यांची माती होईल, भक्षक जे आहे त्यांची मृदा जी आहे त्याची जे काय आहे बॉडी पडलेली असेल, माती होईल तेव्हा त्यामध्ये विघटक जंतू सूक्ष्मजंतू तयार होतात. अशा प्रकारे ही जी प्रक्रिया आहे ती चालू असते. ही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की परिसंस्था म्हणजे काय, त्याचे घटक, जैविक घटक, जैविक अजैविक घटकांची नावे सांगून सौर ऊर्जा आहे जी प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ती एक्सप्लेन करा. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 12 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये विचारला जाऊ शकतो. तर पुढे आहे परिसंस्थेची वैशिष्ट्य. मग परिसंस्थेची वैशिष्ट्य काय काय आहे की सूर्याच्या नियमित मिळणाऱ्या उष्णतेमुळे आपल्याला परिसंस्थेचे अस्तित्व सुरक्षित आहे. त्यामुळं
प्राथमिक घटकांची जे नावं आहे ते सांगायचे आहे. मग परिसंस्था लहानात लहान असू शकते, ती सर्वात मोठी असू शकते. परिसंस्था या कायमस्वरूपी जिवंत असतात. कारण परिसंस्थेतील सजीव आपले अस्तित्व नवीन पिढीत संक्रमण करत असतात. मग परिसंस्थेचे अस्तित्व टिकवण्यासाठी स्पर्धा, संघर्ष, अनुकूल इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्यांच्यातील आंतरक्रिया करणं गरजेचं आहे. मग हा जो आंतरक्रियेमधील बदल आहे तो हळूवार होत असतो. मग पर्यावरणातील वातावरणसुद्धा अनेक परिसंस्थांना वेगवेगळ्या पाहायलाच मिळतात. ठीक आहे. मग पुढे आहे की शाश्वत विकास, संबोध, व्याप्ती व वैशिष्ट्ये. मग शाश्वत विकास म्हणजे काय की नेमकं की लॅटिन भाषेत सस्टेनर्स हा शब्द अर्थ आलेला आहे. म्हणजे टू होल्ड अप, एखादी गोष्ट धरून ठेवणे, थांबून ठेवणे, म्हणजे निरंतर, अक्षय असा याचा अर्थ होतो. मग याला काय म्हणायचे की शाश्वत विकास ही संकल्पना 1987च्या ब्रुटलँड अहवालातून आलेली आहे. मग ते काय म्हणतात की शाश्वत विकासाच्या संकल्पनेमुळे निसर्गाची जी धारण क्षमता आहे ती टिकवणं जास्त महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे. मग त्याच्या व्याख्या आहे, पर्यावरणाच्या धारण क्षमतेच्या मर्यादेत राहून मानवी जीवनाची दर्जा जो आहे तो उंचावणे धारणक्षम शाश्वत विकास होय. म्हणजे भावी पिढीच्या गरजा भागविण्यासाठी निसर्गातील विविध संपत्ती ज्या आहे त्या संपत्तीला कोणताही धोका किंवा धक्का न पोहोचता लोकांच्या सध्याच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करणे म्हणजे शाश्वत विकास. किती सोपी डेफिनेशन आहे की भावी पिढीसाठी ज्या गरजा भागवण्यासाठी निसर्गाला विविध संपत्ती जी आहे निसर्गाची त्या क्षमतेला कोणताही धोका बसू नये त्यासाठी आत्ताच जे काय आहे लोकांच्या सध्याच्या गरजा पूर्ण करणे म्हणजे शाश्वत विकास. नाहीतर ही पण लिहू शकतात की भविष्यातील पिढीच्या गरजांच्या पूर्ततेसाठी तडजोड न करता वर्तमानाच्या गरजा पूर्ण करणे म्हणजे शाश्वत विकास. पर्यावरणात शाश्वत विकासाची डेफिनेशन वेगळी आहे. बालकांचा अभ्यासामध्ये शाश्वत विकासाची डेफिनेशन वेगळी आहे. तर प्रत्येक सब्जेक्टला रिलेटेड त्या ज्या डेफिनेशन आहे सामाजिक आर्थिक जे घटक आहे ते वेगवेगळे आहे त्या सब्जेक्टशी रिलेटेड आहे. मग बालकांच्या विकासामध्ये काय दिलेले आहे F1मध्ये शाश्वत विकासाची डेफिनेशन, शाश्वत विकास म्हणजे निरंतर चालणारी क्रिया आहे किंवा सतत चालणारा जो प्रवास आहे त्याला म्हणायचं आहे शाश्वत विकास. सतत होणारा विकास म्हणजे शाश्वत विकास. यात काय दिलेले आहे की भावी पिढीच्या गरजा भागवण्यासाठी निसर्गातील जी संपत्ती आहे त्याला कोणताही धोका न पोचता आत्ताच्या पिढीची सध्याची गरज पूर्ण करणे म्हणजे शाश्वत विकास होय. मग नैसर्गिक पर्यावरणाचे संतुलन दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी आणि मानवी जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी निसर्गास अनुसरून काही बदल करणे गरजेचे असते त्याला म्हणायचे शाश्वत विकास. मग शाश्वत विकासाबाबत काही व्याख्या आपण आता बघितल्या. मग या व्याख्यांवरून आपल्याला असं लक्षात येतं की भावी पिढीसाठी नैसर्गिक साधन संपत्तीची जपवणूक, सुरक्षितता, संवर्धन या बाबीकडे लक्ष द्यायला आपण पाहिजे. भावी पिढीसाठी आपण जी काही आहे निसर्गाची जपवणूक केली पाहिजे. अनेक देशांत शाश्वत विकासासाठी प्रयत्न चालू आहे. मग शाश्वत विकास ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. यामध्ये पर्यावरणाचे संवर्धन केले जाते. शाश्वत विकास म्हणजे हमी देणारा विकास, कधीही न थांबणारा विकास, त्यातून सर्व सजीवांचे कल्याण करणे हा अर्थ सुद्धा गृहीत धरला पाहिजे. मी तुम्हाला आत्ता सांगितले की शाश्वत विकास म्हणजे कधीही न थांबणारा विकास होय. ठीक आहे, किंवा सतत चालणारी ही प्रक्रिया आहे. मग ते काय आहे की आपण यामध्ये गृहीत जे धरलं पाहिजे. मग जागतिक पातळीवर यांचं आयोजन केलेलं होतं. मग यामध्ये इम्पॉर्टंट काही नाही आहे, फक्त शाश्वत विकासाची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे आणि त्याची वैशिष्ट्य आहे. आय थिंक ती वैशिष्ट्य इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर पुढे आहे की शाश्वत विकासाचा आर्थिक दृष्टिकोनातून विचार न करता मानवाच्या ज्या भावनिक, नैतिक, बौद्धिक गरजा आहे धार्मिक अस्तित्व टिकवण्यासाठी उपयोग व्हावा अशी अपेक्षा, सांस्कृतिक विविधता ह्यासुद्धा शाश्वत विकासाचा प्रमुख घटक आहे. मग त्यांनी शाश्वत विकासाची व्याप्ती दिलेली आहे. मग व्याप्ती काय सांगायचं आहे की शाश्वत विकास हा परिषदेच्या त्रिसूत्री मांडण्यात आलेला होता. मग त्याची त्रिसूत्री कोणती कोणती आहे की त्यामध्ये शाखामध्ये आर्थिक विकास, सामाजिक समानता, पर्यावरण संरक्षण यांचा प्रामुख्याने विचार या मांडणीमध्ये केलेला होता. मग शाश्वत विकासाची अंगे आहे आर्थिक, सामाजिक, पर्यावरण. मग आपल्याला जसा आपण आर्थिक विकासाचा जो काही शाश्वत विकास पकडतो किंवा आर्थिक विकास जसा आहे तो आपण जोपासतो त्याचबरोबर आपण सामाजिक समानताही ठेवली पाहिजे, पर्यावरण संरक्षणसुद्धा केलं पाहिजे. म्हणजे सर्वांच्या मूलभूत गरजा भागवणे हा आपला सामाजिक एकता आहे. म्हणजे सर्वांची जी गरज आहे ती भागली गेली पाहिजे. असं नाही की आपण आधी बघितले आहे की
पृथ्वीकडे देण्यासाठी सर्वांना आहे, परंतु एखाद्याच्या हावरटपणासाठी पृथ्वीकडे काहीही नाही आहे. मग जे काय आहे सर्वांच्या मूलभूत गरजा आहेत त्या सर्वांना सेम भेटल्या पाहिजे, समान क्वालिटीत भेटल्या पाहिजे. त्यामुळे आपल्यामध्ये सामाजिक एकता असायला हवी आणि परिसंस्था संरक्षण व संवर्धन आपल्याकडून झालं पाहिजे. सामाजिक एकता सोबत आपण परिसंस्थेचं पालन केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. पुढे आहे योग्य नफा घेणे. योग्य नफा घेणे म्हणजे सामाजिक न्याय, म्हणजे सर्वांना जो काय आहे त्याच्या कामाचा जो वाटा आहे तो योग्य नफ्यात भेटावा. त्यासाठी आपल्याला न्याय करणं जास्त गरजेचं आहे, न्याय भेटणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे याला कमी मला जास्त असं करता कामा नाही. मग त्यासाठी आपण जैवविविधतेचं सुद्धा संरक्षण केलं पाहिजे. पुढे आहे रोजगाराच्या संधी आणि कार्यक्षमता निर्माण करणे. मग त्यात समान संधीचा साधन संपत्तीचा वापर करणे. म्हणजे रोजगाराची क्षमता जी आहे, संधी जी आहे ती सर्वांना समान दिली पाहिजे. असं नाही की याला जास्त काम त्याला कमी काम. त्यासाठी त्यांना समान संधी आणि साधन संपत्तीचा सुद्धा वापर करायला हवा. मग असं नाही की याने खूप कमी काम केलं आहे परंतु याला साधन संपत्ती जास्त दिलेली आहे, किंवा याने खूप जास्त काम केलं आहे म्हणून याला पैसे खूप जास्त दिले आहे, असं करता कामा नाही. सर्वांना समान संधी द्यायला हवी आणि त्याचबरोबर नैसर्गिक ज्या काय साधन संपत्ती आहे त्यांचा योग्य वापर करायला हवा. म्हणजे लाकडे आहे किंवा मग पानं फुलं जी आहे, मेडिकल आहे, मेडिसिन आहे, झाडांपासून पर्यावरणापासून बनलेल्या त्यांचा जो काय आहे वापर योग्य करायला हवा. पुढे आहे उत्पादन वाढ करणे, मानवी हक्कांचे संरक्षण, योग्य कचरा इत्यादी व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे. मग विविध यावरील तक्त्यातून आपल्याला असं कळता येतं की हे जे आहे ते शाश्वत विकासाचे आधारस्तंभ आहे. मग शाश्वत विकासाची वैशिष्ट्ये काय सांगताय की मानवाच्या वर्तमान व भविष्यकालीन पिढींच्या गरजांबद्दल विचार केला जातो. शाश्वत विकासामध्ये लोकांच्या विविध गरजा भागवण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या डेफिनेशन्समधूनच कळते की त्याची वैशिष्ट्य काय आहे. शाश्वत विकासासाठी आर्थिक व सामाजिक विकास आणि नैसर्गिक पर्यावरण यांच्यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक व्यक्तीला राहत असलेल्या सभोवतालच्या प्रदूषणमुक्त वातावरणात राहण्यासाठी लोकसहभागाची गरज ही असते. पुढे आहे सांस्कृतिक राजकीय स्वातंत्र्य मिळणं आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीला सांस्कृतिक राजकीय आणि स्वातंत्र्य मिळायला हवं. प्रत्येक व्यक्तीला सकस आहार, आरोग्यविषयक जे काही सेवांचे लाभ आहे ते मिळायला हवे. व्यक्तीच्या लाभार्थी बाबींचा जे आहे विचार करून घेऊन सामाजिक वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. मग नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करून वाढ करणे, त्यामुळे गरिबी हटवण्यासाठी काय होईल, मदत होईल. मग यामध्ये 3 महत्त्वाच्या घटनांचा समावेश होतो. मग ते आपण बघितलेले आहे कोणत्या की आर्थिक वाढ अपेक्षित नसून सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाचा वापर यामध्ये विचार केला गेला पाहिजे. मग आर्थिक विकासाला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व पर्यावरण विकासाला सुद्धा द्यावे. म्हणजे जे काही स्कीम आहे, योजना आहे, त्यामध्ये जे मनुष्य आहे, मानव आहे, लोकसंख्या आहे जशी शासनाकडून घेत असते, आर्थिक जेवढा पैसा घेते तेवढंच आपलं काम आहे की आपण पर्यावरण विकासासाठी सुद्धा काहीतरी करायला हवं. फक्त घ्यायला हवं नाही, आपण सुद्धा पर्यावरणासाठी काहीतरी द्यायला हवं. ही भावना प्रत्येकामध्ये असायला हवी. मी चॅप्टर किंवा हे F8 जो आहे तो सुरू करायच्या आधीच म्हटलेली होती की घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आपण बघितलेलं आहे की कोणतीही गोष्ट पर्यावरण आपल्याला देतंय म्हणजे आपणही पर्यावरणाला काहीतरी द्यायला हवं. मग तुम्ही झाडे लावा, पर्यावरणाचं संवर्धन करा, काहीही करा, परंतु पर्यावरणासाठी ते काय आहे विकासाला प्रवृत्त करण्यासारखं असायला हवं. पर्यावरणाचा ऱ्हास करण्यासाठी नको, त्याचं उपयोजन करण्यासाठी असायला हवं. पुढे आहे शाश्वत विकास व सामाजिक न्याय यांचा परस्पर संबंध. काय आहे की शाश्वत विकास आपण बघितला आहे की शाश्वत विकास म्हणजे न थांबणारा विकास आहे. यामध्ये दिलेलं आहे की शाश्वत विकास म्हणजे जे काय आहे भावी पिढीसाठी आजच्या पिढीची गरज जी आहे पूर्ण करणं म्हणजे शाश्वत विकास. मग विकास या शब्दाचा अर्थ असा होतो की जीवनमानात उत्तरोत्तर प्रगती होणं. मग शिक्षक, आरोग्य, सामाजिक घटका इत्यादींचा संबंध यामध्ये येत असतो. मग त्या सर्वांमध्ये समान संधी, समान आर्थिक विकास, सर्वांचा विकास हा आर्थिक घटकातूनच होत असतो. परंतु आर्थिक विकास हा संपूर्ण विकासाचा पर्याय असू शकत नाही. फक्त आर्थिक विकासाला एखाद्याकडे खूप सारा पैसा आहे परंतु त्याला समाजातच राहता येत नाही आहे, त्याला पर्यावरणाचं संवर्धनच करता येत नाही, तर त्याचा उपयोग होईल का?
नाही. तोच जर एखादा माणूस आहे ज्याच्याकडं पैसा नाही आहे, परंतु तो समाजात व्यवस्थित राहतो, पर्यावरणाचं संवर्धन करतो, पर्यावरणाची जोपासना करतो, तिथे त्याचा संपूर्ण विकास झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग अशामध्ये त्याच्यात काय काय घटक दिले आहे. शाश्वत विकासाचे घटक आहे की दरडोई जे आहे त्याच्यात वाढ होते, उत्तम जीवनमान सुधारण्याची संधी मिळते, आरोग्य आणि पोषण स्तरात सुधारणा मिळते, शैक्षणिक स्तराचा विकास होतो, नैसर्गिक साधनसंपत्तीची विपुलता व उपलब्धता होते, उत्पन्नाचे जाणीवपूर्वक वितरणावर भर, नागरिकांच्या अधिकारांची सुरक्षितता, जीवनाच्या गुणवत्तेत सर्वंकष स्वरूपाची वाढ, जीवनात प्रमुख समृद्धी आणि शांतीची व्याप्ती. हे काय आहे, शाश्वत विकासाचे घटक आहे. मग पुढे आहे शाश्वत विकासाची त्रिसूत्री. तर ही त्रिसूत्री 2002मध्ये मांडण्यात आलेली आहे. त्यामध्ये आपण बघितलं आर्थिक विकास, सामाजिक समानता, पर्यावरण संरक्षण ही 3 सूत्र आहे ती 1 मार्क्सला विचारली जाऊ शकतात. मग सामाजिक समानतेमध्ये काय दिलेलं आहे की सामाजिक एकता, सामाजिक न्याय, समान संधी समान संपत्तीचा वापर, मानवी हक्कांचे संरक्षण, सामाजिक जीवनात सहभाग. मग यामध्ये दिलेलं आहे की भाग 1 आणि भाग 2 असे 2 प्रकार पर्यावरणात केलेले आहे. आपल्याला माहिती आहे, आपण पहिल्याच चॅप्टरमध्ये बघितलं की भाग 1मध्ये पर्यावरणाशी संबंधित आहे आणि भाग 2मध्ये आरोग्याशी संबंधित आहे. मग आरोग्यामध्ये आपली बॉडी आहे, मग त्यामध्ये सब टॉपिक आहे परत डोळे, आपलं शरीर आहे, हात पाय जे आहे त्यांचं डिस्क्रिप्शन पहिल्या चॅप्टरमध्ये आपण बघितलेलं आहे. मग यामध्ये पण तसंच दिलेलं आहे. भाग 1मध्ये 3री ते 5वी आणि भाग 2मध्ये काय आहे 8वी ते 12वी. ठीक आहे. तर मग यामध्ये दिलेलं आहे इयत्ता 3रीमध्ये आपण काय शिकवू शकतो आपले गाव, आपले शहर, आपलं कुटुंब, आपल्या गरजा कोण पुरवते इत्यादी गोष्टी आपण बघू शकतो. इयत्ता 4थीमध्ये माझी घडणवळण, कुटुंब, शेजारचा परिवार, वाहतूक संदेशवहन. इयत्ता 5वीमध्ये पर्यावरण संतुलन आहे. इयत्ता 3रीमध्ये भाग 2मध्ये काय आहे, काही काळाची गरज आहे, कुटुंबाचा इतिहास आहे, शाळा. इयत्ता 4थीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण बघितलेला आहे. इयत्ता 5वीमध्ये आपण असे घडलो, मग ते आपलं जे काय आहे माकडापासूनची झालेली जी काही प्रगती आहे ती इयत्ता 5वीत दिलेली आहे. पुढे आहे शाश्वत विकासासाठी सामाजिक न्याय. मग काय आहे की सामाजिक न्यायामुळे भारतातील प्रत्येक नागरिकामध्ये एकत्मतेची, एकरूपतेची भावना निर्माण होण्यास मदत मिळते. मग भारतीय संविधानात नागरिकांना अनेक अधिकार बहाल केलेले आहेत. त्यामुळे या अधिकाराचा वापर किंवा अंमलबजावणी भेदभाव न करता आपल्याकडून केली गेली पाहिजे. तेव्हाच जो काय आहे शाश्वत विकास होण्यात मदत होईल. मग त्यामध्ये आहे समता पहिलं आहे. मग समता काय आहे की भारतीय संविधानात समानतेचा अधिकार आहे. आपल्याला माहिती आहे की 14 ते 18मध्ये समानतेच्या अधिकाराची तरतूद केलेली आहे. म्हणजेच कोणत्याही नागरिकाला धर्म, वंश, जात, लिंग जे आहे त्यांचा भेदभाव करण्यास सक्त मनाई आहे. मग सामाजिक सेवा योजनांमध्ये समान संधी दिलेली आहे. हा समानतेचा अधिकार मूलभूत अधिकार असून शाश्वत विकासाचा पाया आहे. मग उदाहरणार्थ एखादा पालक आपल्या पाल्याला कोणत्याही शाळेत प्रवेश घेऊ शकतो. ठीक आहे. पुढे आहे धर्मस्वातंत्र्य. मग यामध्ये काय ते भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 25 ते 28मध्ये धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. मग या अनुच्छेदानुसार सूक्ष्म अभ्यास करून धर्माचे मुक्त प्रतिज्ञापन व आचरण, धर्माच्या संवर्धनासाठी कर स्वतंत्र, शैक्षणिक संस्था, धार्मिक संस्था इत्यादी जे आहे त्यांचा शिक्षणांचा समावेश यामध्ये होतो. मग सामाजिक न्याय बहाल करताना धार्मिक बाबींचे स्पष्टीकरण धर्मस्वातंत्र्यातून मूलभूत अधिकार मानलेले आहे. पुढे आहे स्वातंत्र्य. मग भारतीय संविधानात अनुच्छेद 19 ते 22मध्ये स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. भाषण, लेखन, संभाषण इत्यादींचा समावेश यामध्ये केलेला आहे. म्हणून भारतीय नागरिकांना स्वातंत्र्याचा अधिकार देऊन संविधानाने न्याय दिलेला आहे. मग पुढे आहे संस्कृती आणि शिक्षण. भारतीय घटनेतील अनुच्छेद 29 ते 30 याप्रमाणे मूलभूत अधिकारांतर्गत सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार अल्पसंख्याक समाजासाठी देण्यात आलेले आहे. मग त्यामध्ये आहे महाराष्ट्रीयन, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन असे इत्यादी धर्मांनी बांधवांनी शैक्षणिक संस्था स्थापन केलेल्या आहेत. त्यामुळे सामाजिक न्यायाचे एक उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे. पुढे आहे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य. मग नागरिकांचे हक्क हे लोकशाहीचे मुख्य तत्व आहे. व्यक्तीचा सर्वांगी सुंदर विकास व प्रतिष्ठेसाठीचा हक्क जो आहे, मूलभूत हक्कामुळे व्यक्तीचे जीवनमान उंचावते आणि मान प्रतिष्ठासुद्धा बहाल होतात. मग त्यांची कर्तव्य, मग नागरिकांची मूलभूत कर्तव्य काय आहे
ह्यामध्ये फक्त इम्पॉर्टंट एवढं विचारतील की नागरिकांची मूलभूत कर्तव्य सांगा. मग काय दिलेलं आहे की संविधानाच्या 51व्या अनुच्छेदाप्रमाणे दिलेलं आहे की कायद्यांचे पालन करणे, स्वयंशिस्त राखणे, वेळोवेळी कर जमा करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मी देशाचे संरक्षण करणे, शासन जे आहे शासन व्यवस्था चालवणे आणि देशाची प्रगती करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. मग भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मतेचे जे काय आहे रक्षण करणे, घटनेचे पालन करणे आणि राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व राष्ट्रचिन्हांचा आदर करणे, राष्ट्रांचे संरक्षण करणे व राष्ट्रसेवेस सदैव तयार असणे, अहिंसा, लोकशाही व धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा अवलंब करणे, आपल्या संमिश्र व बहुविश्र जे काय आहे संस्कृतीचा वारसा आपण जतन करायला हवा, भारतीयांमध्ये बंधुभाव वाढीस लावला पाहिजे, स्त्रियांच्या ज्या प्रतिष्ठेसाठी आड येणाऱ्या गोष्टी आहेत, चालीरीती आहेत त्यांचा त्याग करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी आणि सुधारणा यांना प्रेरणा देणे, पर्यावरण, जंगले, नद्या व वन्यजीवन यांचे संरक्षण करणे, संवर्धन करणे, आपल्या पाल्याला शाळेत पाठविणे प्रत्येक पालकांचे कर्तव्य आहे, सामाजिक संपत्तीचे रक्षण करणे व हिंसाचाराला त्याग करणे, सामूहिक व व्यक्तिगत कार्यक्षेत्रात श्रेष्ठत्व व उच्च गुणवत्ता मिळवण्यासाठी परिश्रम करणे, हे देश प्रगतीपथावर नेणे इत्यादी ज्या गोष्टी आहेत ते नागरिकांची मूलभूत कर्तव्य आहेत. म्हणजे समाज आपल्यासाठी काहीतरी करतोय, जे काही लोकशाही आहे किंवा मग आपलं जे सरकार आहे ते आपल्यासाठी काहीतरी करतं आहे, म्हणजे नागरिकांची काहीतरी जबाबदारी असायला हवी की नाही. ठीक आहे. मग अशा प्रकारे जे आहे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे. पुढे आहे हक्क आणि कर्तव्यांच्या समतोलातून शाश्वत विकास किंवा शाश्वत शिक्षण. मग हक्क आणि कर्तव्यामधून शाश्वत शिक्षण कसं होतं की भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला हक्क दिलेले आहे आणि कर्तव्य दिलेले आहे. मग या हक्कांचा किंवा हक्क समवेत कर्तव्य आहेत. हक्क आणि कर्तव्य एकमेकांपासून वेगवेगळी करता येत नाही. मग सामाजिक, शैक्षणिक, नैतिक जितक्या काही आर्थिक व्यवस्था आहे त्या गोष्टींचे पालन करणे हे आपलं कर्तव्य आहे. यामुळे विकास होण्यास मदत होते. जेव्हा आपण आपले कर्तव्य पार करू किंवा जेव्हा आपण आपले कर्तव्य जे आहे ते पार पाडू व्यवस्थित, तेव्हाच आपल्या सगळ्या गोष्टींचा आपल्यामध्ये सामाजिक, आर्थिक ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा विकास हा व्यवस्थितरित्या होऊ शकतो. मग याच्यातून असं दिसायला येतं की शाश्वत विकासासाठी अनेक योजना राबवाव्या लागतात. मग त्यामार्फत शैक्षणिक विकास साधण्याचा प्रयत्न आपल्याला करता येतो. तर पुढे आहे सामाजिक न्याय आणि शाश्वत विकास. सामाजिक न्याय आणि शाश्वत विकास म्हणजे शाश्वत विकासाचं, शाश्वत शिक्षणाचं सामाजिक न्यायाशी काय संबंध आहे, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि विचारला जाऊ शकतो. मग भारतीय नागरिकांना सामाजिक न्याय प्रदान करताना संविधानाने स्वातंत्र्य, समता, शोषणाविरुद्धचा अधिकार, धर्मस्वातंत्र्य इत्यादी ज्या घटकांचा उपयोग, अधिकार व संपत्ती असे 6 अधिकार दिलेले आहेत. मग सामाजिक न्याय प्रस्थापित करताना शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. मग शिक्षणाद्वारे शाश्वत विकास होऊन सामाजिक समानता जी आहे ती निर्माण होत असतं. म्हणून सामाजिक व शिक्षणाचा एकत्रित विचार होणं आवश्यक आहे. मग वेगाने बदलणारी जी काही समाजासाठी जबाबदारी आहे, काळजी घेणारे नागरिक तयार हे झाले पाहिजे. मग शिक्षण या प्रणालीचे ध्येय आहे. मग शाश्वत विकासात सामाजिक कार्यक्षेत्रात विद्यार्थ्यांमध्ये समानता व न्याय यांचे संस्कार करणे जास्त गरजेचं आहे. पुढे आहे त्याच्यामध्ये पहिला जो आहे शाश्वत विकासात सामाजिक न्यायातला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे प्रवेश आरक्षण व शिष्यवृत्ती. विविध शिक्षण संस्थेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जे काय आहे राखीव जागेचे आरक्षण मिळालेले ठेवण्यात आलेले आहे. मग याचे मुख्य कारण असं आहे की समाजाचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा प्रकारच्या तरतुदी या घटनेमध्ये नमूद केलेल्या आहे. मग राज्य हे दुर्बल जनवर्ग आणि विशेषतः अनुसूचित जाती व जमाती यांचे विशेष काळजीपूर्वक व शैक्षणिक आणि धार्मिक हित संवर्धक करील अशा प्रकारे या घटनेमध्ये नमूद केलेलं आहे. मग शिक्षण प्रवेश प्रक्रियेत जागा राखीव ठेवलेल्या आहेतच आणि तसेच प्रवेश घेताना कमीत कमी पैशात प्रवेश दिला जातो. मग शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्तीमधून आपल्याला घेता येतं. मग शासकीय वसतिगृह राहण्यासाठी सोय केली जाते. मग शैक्षणिक साहित्य त्यांना मोफत दिले जातं. तसेच परीक्षा फीसुद्धा त्यांना माफ केलेली असते. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शिष्यवृत्ती किंवा मग प्रवेश आरक्षणातून मिळाल्या जातात. पुढे आहे नोकऱ्यामध्ये आरक्षणाची तरतूद. मग विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या शासकीय व निमशासकीय सेवेत सुद्धा समाविष्ट करून घेतले जाते. मग शासनाच्या 100 बिंदू नामावलीनुसार की
निर्मित होणाऱ्या जागांपैकी 50% पेक्षा आरक्षण यामध्ये दिलेलं आहे. मग या आरक्षणामुळे अनेक उमेदवारांना शासकीय व निमशासकीय सेवेत संधी मिळालेली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा, समाजाचा शाश्वत विकास हा झाल्याचा दिसून येतो. मग पुढे आहे स्त्रियांचा विकास. मग चार्ल्स फेरीच्या मतानुसार एखाद्या राष्ट्राला उभे करावायचे असेल तर प्रथम त्या देशातील मुलींना शिक्षण दिलं पाहिजे. मुलींना जेव्हा शिक्षण दिलं जाईल तेव्हाच राष्ट्र उभे राहील असं त्याचं मत होतं. म्हणजे राष्ट्राचा दर्जा जो आहे तो सुधारण्यासाठी मुलींना शिक्षण देणं गरजेचं आहे. मग मुलींना शिक्षण देण्यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या. मग यामधील महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे महिलांना नोकरीमध्ये 33% आरक्षणाची तरतूदही केलेली आहे. मग उदाहरणार्थ काय आहे की मुलींच्यासाठी स्वतंत्र शाळा, महाविद्यालय तसेच व्यावसायिक विद्यालय इत्यादी सुविधा त्यांना दिल्या जात आहे. आणि 12वीपर्यंत फी माफ करणं, सावित्रीबाई फुले जी दत्तक योजना आहे ते देणं, मधल्या वेळेत जेवण देणं इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या स्त्रियांचा विकास यामध्ये केला आहे. पुढे अनिष्ट रूढी आणि परंपरेचे निर्मूलन. म्हणजे मागासवर्गीयांमध्ये अंधश्रद्धा, रूढी, परंपरा इत्यादींचे प्राबल्य जास्त असते. या विविध प्रकारच्या अंधश्रद्धा घालवण्यासाठी त्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे. त्यासाठी स्वतंत्र शाळा, शिष्यवृत्ती, वसतिगृह यांचा पुरवठा शासनाने केलेला आहे. पुढे आहे महामंडळाची निर्मिती. मग राज्य शासनाने मागासवर्गीय लोकांच्यासाठी व त्यांच्या विकासासाठी विविध महामंडळांची निर्मिती केलेली आहे. मग त्यामध्ये काय आहे की यामुळे सामाजिक न्याय धोरणांतर्गत महाराष्ट्र शासन जे आहे, महात्मा फुले आर्थिक विकसन मंडळ आहे, लोकशाही अण्णाभाऊ साठे मंडळ आहे, वसंतराव नाईक मंडळ आहे इत्यादी महामंडळांद्वारे संबंधित जाती जमातीचे जे काय आहे न्यायाचे धोरण जे आहे ते राबवले जाते. मग महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत चालणाऱ्या महामंडळाद्वारे मागासवर्गीय व्यक्तींना कायमस्वरूपी हाताला काम मिळाले व हा उद्देश त्यांचा आहे. मग उदाहरणार्थ काय की पाणी उपसासाठी इंजिन, पाईपलाईन, पॉवर टँकर, कुटी उद्योगांसाठी कर्ज पुरवठा, अनुदान, सबसिडी इत्यादी मार्गाने मदत त्यांना केलेली आहे, जेणेकरून कायम रोजगाराच्या ज्या काही कुटुंबाचा शाश्वत विकास त्यामध्ये होऊ शकतो. यासाठी दरबारी प्रयत्न चालू केलेले आहे. पुढे आहे समानतेसाठी शिक्षण. मग प्रत्येक व्यक्तीकडे निसर्ग नियमाप्रमाणे जन्मजात काहीतरी गुण असतात, त्या योग्यता प्राप्त झालेली असते. त्यांचा विकास करण्यासाठी शिक्षकांना सुविधा उपलब्ध करून समाजातील दुर्बल, वंचित जे घटक आहे त्यांना शिक्षणाच्या समान संधी द्यायला किंवा निर्माण व्हायला, त्यांच्यातील क्षमतांचा विकास व्हावा यासाठी भारतीय राज्यघटनेने काही नियम तयार केलेले आहे किंवा काही संधी दिलेल्या आहेत, त्यांचा स्वीकार केलेला आहे. मग भारतीय राज्यघटनेतील कलम 14 ते 17 पर्यंत समानतेचे अधिकार देण्यात आलेले आहे. यामध्ये अनुसूचित जाती जमाती आहे, अल्पसंख्याक, भटक्या जातीचे लोक आहे, इतर मागासवर्गीय लोक आहे इत्यादींचा समावेश यामध्ये केलेला आहे. मग शाश्वत विकास व सामाजिक न्याय यांचा परस्पर संबंध अतिशय जवळचा आहे. हे 13 डिसेंबर 1946 रोजी घटनेच्या उद्दिष्टांचा जो ठराव संमत करण्याची जी घटना आहे ते ध्येय जे आहे, तत्त्वे, उद्दिष्टे, दिशा, दृष्टी इत्यादी निश्चित करताना घटना समितीच्या अधिवेशनामध्ये उद्दिष्टे, केंद्राची घटना, केंद्राचे अधिकार, नागरिकांचे हक्क, अल्पसंख्याक जमाती यांचा मुद्द्यांवर विशेष चर्चा करून मसुदा तयार करण्यात आला. ठीक आहे. मग त्यांना आवश्यक सामाजिक न्याय मिळणं हे आवश्यक आहे. देशातील नागरिकांमध्ये भावनात्मक एकात्मता निर्माण करण्यासाठी सामाजिक अन्याय हा अडथळा आहे, परंतु भारतीय घटनेमध्ये सामाजिक न्यायाचे जे धोरण आहे ते स्वीकारणं मूलभूत अधिकार आहे व कर्तव्य परस्परांशी संबंधित आहे. अशा प्रकारे हे जे आहे ते शाश्वत विकासाशी संबंधित सामाजिक कर्तव्य आहेत जी शासनाने किंवा सरकारने आपल्याला पुरवलेली आहे. त्याचं आपण संवर्धन केलं पाहिजे, जोपासना केली पाहिजे आणि जी कर्तव्य आहेत ती आपण पाळली गेली पाहिजे. अशा प्रकारे आपला हा 4था चॅप्टर संपला आहे, शाश्वत विकास व सामाजिक न्याय. तर यामध्ये खाली लिहिलं आहे वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, लघुत्तरी आहे, दीर्घोत्तरी आहे, ते तुम्ही करून घ्यायचं आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन मी सांगते यातले. परिसंस्थेचा अर्थ व्याख्या स्पष्ट करा, संकल्पना स्पष्ट करा, जैविक अजैविक घटकांचे थोडक्यात संबंध लिहा, परिसंस्थेची वैशिष्ट्य स्पष्ट करा. ही परिसंस्थेची रिलेटेड येथील क्वेश्चन. पुढे आहे शाश्वत विकास, त्याचं विविध व्याख्या, वैशिष्ट्ये आणि त्याची व्याप्ती स्पष्ट करा आणि नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जे आहे त्यावर एक प्रश्न येऊ शकतो मोठा. ठीक आहे. अशा प्रकारे हा 4था चॅप्टर होता. तो मी ट्राय केला आहे की कमीत कमी टाईममध्ये संपवावा असं, परंतु नाही संपलं जात आणि खूप फास्ट झालं तर व्यवस्थित एक्सप्लेन पण नाही करता येत, मग ती खूप गिचमिटकाला झाल्यासारखं वाटतं. तरी पण मी ट्राय केला आहे की
40 ते 45 मिनटात कव्हर करायचा आत. तर पुढचा जो चॅप्टर आहे तो खूपच मोठा आहे. मला असं वाटतं त्याचं डिव्हायडेशन करून घ्यावा, परंतु डिव्हायडेशन करून घेतलं तर एक्सप्लेनेशन व्यवस्थित होत नाही आणि ताळमेळ बसत नाही. आणि हे जे आहे व्हिडिओ अपलोड करायला जवळपास 3 ते 3.5 तासाचा टाईम लागतो. 3 ते 3.5 GB डाटासुद्धा लागतो. त्यामुळं तुम्हीही मला थोडीशी हेल्प करा. म्हणजे व्हिडिओ लेट होत असेल तर थोडं ॲडजस्ट करून घ्या. 1-2 दिवसात मी ते देईलच. म्हणजे दररोज अपलोड नाही होणार, दिवसाआड अपलोड मी करेल आणि मला टाईम भेटेल तसाच मी अपलोड करते, कधी सकाळी कधी संध्याकाळी. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला 4था चॅप्टर संपलेला आहे. 5वा मी लवकरात लवकर घेण्याचा ट्राय करेल आणि आय थिंक याचे 6 चॅप्टर आहे. 6वाही मी पटकन घेण्याचा ट्राय करेल. म्हणजे आपलं F7 आणि F6 राहतं आहे फक्त. आणि F4चा जो आहे ग्रामर व्होकॅब्युलरी आहे ती मी डीप घेणार आहे, व्यवस्थित घेणार आहे त्यामुळं. आणि आज मी F1चं जे आहे त्या नोट्स माझ्या ओन हँडरायटिंगमध्ये ज्या प्रिपेअर केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहे. यूट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे. टेलिग्रामला मी तुम्हाला शेअर करणार होती, परंतु कोणीही जॉईन झालेलं नाही आहे अजूनपर्यंत, त्यामुळे मी टेलिग्रामला शेअर केलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे आजचा 4था चॅप्टर आहे तो इथे कवर झालेला आहे. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर. आणि चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.